नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, महाराष्ट्रामधील प्रत्येक लाभार्थ्याला, प्रत्येक कुटुंबाला स्वतःचं हक्काचं घर मिळावं यासाठी केंद्र शासनामार्फत आणि राज्य शासनामार्फत विविध घरकुल योजना राबवल्या जातात, ज्याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास घरकुल योजना आहे, मोदी आवास घरकुल योजना आहे, शबरी आवास घरकुल योजना आहे आणि मोदी आवास घरकुल योजना आहे। अशा विविध घरकुल योजना लाभार्थ्यांसाठी शासनामार्फत राबवल्या जातात। याच्यामध्ये भरपूर लाभार्थी लाभ घेतात आणि अनुदानित स्वरूपात घरकुलाचं वाटप या ठिकाणी लाभार्थ्यांना शासनामार्फत केलं जातं। आता मित्रांनो, चालू घडीला प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचा मोठा गाजावाजा सुरू आहे। संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त घरकुले यावर्षी वाटप झाली ती प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेची होती। म्हणजेच मित्रांनो, शासनामार्फत 20 लाख घरकुलांचं उद्दिष्ट महाराष्ट्रासाठी देण्यात आलेलं आहे। पाठीमागे आपण ऐकलं असेल, फेब्रुवारी महिन्यामध्ये 10 लाख घरकुलांचे हप्ते केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या मार्फत लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आले। राहिलेले जे काही लाभार्थी होते यांची सुद्धा पडताळणी करून हे हप्ते या लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित करण्याच्या प्रोसेस शासनामार्फत सुरू आहेत। आता या ठिकाणी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे शासनामार्फत प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचा चालू वर्षाचा म्हणजे सन 2025-26 चा जो ड सर्वे सुरू करण्यात आलेला आहे, या ड सर्वेची आपल्यासाठी आता शेवटची संधी असणार आहे। शासनामार्फत हे जाहीर करण्यात आलेलं आहे, त्या संबंधीचे वर्तमानपत्रामध्ये जाहिराती सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील। या ठिकाणी मी स्क्रीनशॉट देत आहे। शासनामार्फत आता ही लाभार्थ्यांना शेवटची संधी असणार आहे, म्हणजे चालू वर्षासाठी मित्रांनो शासनाकडून हा सर्वे 31 मे पर्यंत घेण्यात येणार आहे। जे लाभार्थी घरकुल घेण्यासाठी इच्छुक असतील तर अशा लाभार्थ्यांनी 31 मेच्या अगोदर आपला सर्वे लवकरात लवकर करून घ्यायचा आहे। सर्वे करण्यासाठी मित्रांनो आपल्या ग्रामपंचायत मधील अधिकाऱ्यांशी संपर्क साधायचा आहे। त्या ठिकाणी आपला फॉर्म भरून द्या किंवा त्यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर आपला ड सर्वे करून घ्या। प्रधानमंत्री आवास घरकुल योजना ही एकमेव अशी घरकुल योजना आहे ज्या योजनेअंतर्गत सुरुवातीला आपल्याला ड सर्वे करून घ्यावा लागतो, त्याच्यानंतरच या घरकुलाचा लाभ शासनामार्फत दिला जातो। म्हणजे प्राथमिक पडताळणी ही शासनामार्फत केली जाते। लाभार्थी पात्र आहे का हे पाहिलं जातं आणि त्याच्यानंतरच त्याचं नाव वरती शासनाकडे रिकमेंड केलं जातं। आता मित्रांनो, या ठिकाणी तुमची एक महत्त्वाची जबाबदारी असणार आहे। शासनामार्फत ही डेडलाईन जी देण्यात आलेली आहे याच्या अगोदर आपला सर्वे करून घेणं ही आपली जबाबदारी असणार आहे। सर्वप्रथम प्राधान्य आपण या गोष्टीला द्यायचं आहे की आपला सर्वे लवकरात लवकर या अधिकाऱ्यांमार्फत करून घेतला जावा, कारण की मित्रांनो शासनाकडून अजूनही ड सर्वेच्या पडताळणीला सुरुवात झालेली नाहीये। म्हणजेच ज्या लाभार्थ्यांचे ड सर्वे झालेले आहेत त्यांचे अर्ज अजून पडताळणीला घेतलेले नाहीयेत, कारण की मित्रांनो जोपर्यंत सर्व लाभार्थ्यांचे अर्ज एकत्रित केले जात नाहीत, 31 मे पर्यंत जे काही लाभार्थी घरकुल घेण्यासाठी इच्छुक असतील या लाभार्थ्यांचे सर्वे होत नाही, तोपर्यंत आपल्याला पडताळणी करता येणार नाही। ही मित्रांनो माहिती आपल्या संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळालेली आहे। तेथील घरकुल विभागामध्ये आपण याबद्दल चौकशी केली असता अधिकाऱ्यांमार्फत सांगण्यात आलेलं आहे की जोपर्यंत 31 मे तारीख संपत नाही तोपर्यंत आपल्याला पडताळणीला सुरुवात करता येणार नाही। 31 मे तारीख संपल्यानंतर लाभार्थ्यांच्या ड सर्वेची संपूर्ण प्रोसेस बंद केली जाणार आहे आणि त्याच्यानंतर ज्या लाभार्थ्यांचे ड सर्वे झालेले आहेत अशा लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी छाननी सुरू होणार आहे। ती पूर्णतः 1 महिनाभर चालणार आहे आणि 1 महिन्यानंतर या सर्वेमध्ये जे लाभार्थी पात्र ठरले जाणार आहेत त्या लाभार्थ्यांची यादी शासनामार्फत तयार केली जाणार आहे। तर ही मित्रांनो मोठी प्रोसेस असणार आहे। जास्तीत जास्त लाभार्थ्यांना घरकुल देण्याचा प्रयत्न शासनामार्फत केला जाणार आहे। कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा न करता लवकरात लवकर आपला ड सर्वे करून घ्यायचा आहे। या वर्षीचा आपला ड सर्वे जर झाला तरच आपल्याला या वर्षी घरकुलाचा लाभ घेता येणार आहे। याच्या व्यतिरिक्त जे काही रमाई आवास घरकुल योजना असेल, मोदी आवास घरकुल योजना असेल, या घरकुल योजनेअंतर्गत जे लाभार्थी लाभ घेत आहेत तर अशा लाभार्थ्यांना या ड सर्वेची काही गरज नाही। तुम्ही डायरेक्ट आपल्या जात प्रवर्गातून या घरकुलांसाठी अर्ज करू शकता। परंतु जर तुम्ही प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेअंतर्गत जर लाभ घेणार असाल तर तुमचा ड सर्वे होणं खूप गरजेचं आहे। ड सर्वे झाला तरच तुमचं यादीला नाव लागणार आहे, ही मात्र गोष्ट लक्षात ठेवा। भरपूर लाभार्थी ड सर्वे करण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये अर्ज दाखल करत आहेत। शासनामार्फत ही डेडलाईन देण्यात आलेली आहे। याच्या अगोदर 1 एप्रिल ते 31 एप्रिल पर्यंत हा ड सर्वे शासनामार्फत सुरू ठेवण्यात आला। त्याच्यानंतर 15 दिवसाची वाढ करून 1 मे ते 15 मे पर्यंत करण्यात आली। शेवटची ही मुदतवाढ शासनामार्फत देण्यात आलेली आहे, ती असणार आहे 31 मे 2025। याच्यानंतर संपूर्णतः ड सर्वे बंद होतील आणि त्याच्यानंतर ज्या लाभार्थ्यांचे ड सर्वे झालेले आहेत या लाभार्थ्यांची अर्ज पडताळणी शासनामार्फत सुरू केली जाणार आहे। तर ही मित्रांनो गोष्ट लक्षात ठेवा आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्या, संधीचं सोनं करा आणि घरकुलामध्ये सहभाग घेऊन हक्काचं घर मिळवा।
तर मित्रांनो आजच्यासाठी येथेच थांबतो। अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। जे लाभार्थी घरकुलासाठी इच्छुक असतील, जे लाभार्थी गरजू असतील अशा लाभार्थ्यांपर्यंत आपला हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा याबद्दलचे सविस्तर अपडेट कळतील आणि ते वेळीच आपले सर्वे शासनामार्फत अधिकाऱ्यांमार्फत करून घेतील। तर मित्रांनो भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससह, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।